राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। स्वर्गीय कर्डिले साहेबांचे संपूर्ण मतदारसंघाशी अगदी जिव्हाळ्याचं नातं होतं। जनतेबरोबर राजकारणाच्या पलीकडे नाळ जोडलेली होती। तुम्ही मला दिलेली साथ मी आयुष्यभर विसरणार नाही, असं प्रतिपादन युवा नेते अक्षय कर्डिले यांनी केलं। 23 एप्रिल रोजी होत असणाऱ्या राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघामधील पोटनिवडणुकीसाठी राजकीय वातावरण आता चांगलंच तापू लागलंय। महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू झालाय। 15 एप्रिल रोजी राहुरी तालुक्यातील धामोरी बुद्रुक, धामोरी खुर्द, खडांबे बुद्रुक, खडांबे खुर्द, सडे, गोटुंबे आखाडा, तमनर आखाडा, देसवंडी, राहुरी खुर्द, डिग्रस आदी भागांमध्ये प्रचार दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। ठिकठिकाणी मतदारांकडून अक्षय कर्डिले यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। खडांबे बुद्रुक आणि खडांबे खुर्द येथील कार्यक्रमात बोलताना अक्षय कर्डिले यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। तर यावेळी व्यासपीठावरती सुरसिंग पवार, भैयासाहेब पाटील, सचिन म्हसे, अण्णासाहेब बाचकर, शिवाजी सागर, सुभाष गायकवाड, दिलीप जठार आदी उपस्थित होते। सुरसिंग पवार म्हणालेत की नागरिक म्हटलंय तर अधिकार आला, त्या अधिकारानं आज अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांनी या परिसरात मोठे विकास काम केले आहे। लोकसंख्येनं छोटं गाव आहे, परंतु कर्डिले यांनी कोणत्या गोष्टींचा विचार केला नाही। राज्यामध्ये, देशात भाजपचं सरकार आहे। शासनानं शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी अनेक योजना राबवल्यात। अण्णासाहेब बाचकर म्हणालेत की ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे होती, परंतु निवडणूक बिनविरोध झाली नाही, ही दुःखाची बाब आहे। आम्ही खूप प्रयत्न केले पण यश नाही आलं। शिवाजीराव कर्डिले यांच्या सारखेच काम अक्षय कर्डिले करतील। गटातटामध्ये राजकारण आणि रुसवे फुगवे हे बाजूला ठेवून आपण प्रचंड मतांनी त्यांना निवडून आणायचं आहे, ही आपली जबाबदारी आहे। या प्रसंगी भैयासाहेब पाटील, शिवाजी सागर यांनी आपलं मनोगत व्यक्त करून युवा नेते यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचं आवाहन केलं। तर या प्रसंगी महेश साळे, दिलीप जठार, सुदर्शन काचोळे तसेच संदीप गडदे, योगेश साळे आदींसह परिसरामधील शेकडो नागरिक या ठिकाणी उपस्थित होते। 30 वर्षापासून रात्रंदिवस एक करून सर्वसामान्यांची सेवा केली, सुखदुःखात सहभागी झाले। शून्यातून सुरुवात केली, एक माणूस जोडला आणि आज या 30 वर्षामध्ये एवढं मोठं विश्व जनतेच्या रूपाने तयार केलं आणि आज माझ्यासोबत आहे। या सगळ्या गोष्टीची जाणीव ठेवून खरं म्हणजे आज या सगळ्या गोष्टीला मी सामोरे जातोय। कारण की 30 वर्षापासून साहेबांनी, आपण सर्वांनीच त्यांना पाहिले की किती गोष्टी सहन केल्या, संघर्ष केला, अनेक अडचणी आल्या, अनेक प्रसंग आले, पण सगळ्यावरती तुमच्या आशीर्वादाने त्यांनी मात करून ते पुढे चालत गेले। आणि आज 2009 मध्ये जर आपण विचार केला तर आपल्याकडं खडांबा आणि आपल्या तालुक्यामध्ये कुणीच आपल्यासोबत नव्हतं। पहिल्यांदा साहेब आमदार म्हणून इथं निवडून आले। आज 2026 मध्ये आपण पोहोचलोत, पाहतोय की एवढा मोठा परिवार आपल्या तालुक्यात आणि खडांबे गावामध्ये साहेबांचा स्वतःचा तयार झालाय।
ह्या परिवार तयार करण्यापाठीमागं भरपूर त्याग साहेबांना करावा लागला, भरपूर रात्रंदिवस एक करावं लागले. तेव्हा कुठंतरी आज आपण पाहतो की संपूर्ण तालुक्यामध्ये एक मोठा साहेबांच्या हक्काचा एक एक माणूस तयार झालेला आहे. आणि आज हा प्रत्येक व्यक्ती माझ्यासोबत गेल्या 6 महिन्यापासून आहे. कुटुंबातल्या सदस्यासारखा खंबीरपणे मला साथ देतोय, ताकद देतोय, माझ्या परिवाराला धीर दिलाय प्रत्येकाने. आज मला कुणी साहेबांची उणीव भासावं नाही म्हणून प्रयत्न करतोय. मला आज प्रत्येकजण या 6 महिन्यामध्ये मी जवळून पाहिले की प्रत्येकाचा असाच प्रयत्न होता की साहेब आपल्यात नाहीत असं जाणीव होऊन नाही द्यायची, आणि साहेब आपल्यामध्येच आहेत त्याच पद्धतीने वागणूक, प्रत्येकाची भावना, प्रत्येकाचं प्रेम आज माझ्या सोबत आहे. 17 वर्षामध्ये तुम्ही साहेबांना भरपूर प्रेम दिलंय, आणि आज एक पाऊल पुढे जाऊन तुम्ही या 6 महिन्यात मला प्रेम दिलेलं आहे. हे प्रेम मात्र कधी न विसरणारं आहे, कारण की आयुष्यामध्ये भरपूर गोष्टी घडत्यान, अनेक प्रसंग येते, मोठ्यातली मोठी गोष्ट भेटेन किंवा नाही भेटणार, पण हे दिवस मात्र माझ्या आयुष्यात माझ्यासोबत शेवटच्या श्वासापर्यंत जातील, आणि हे मी कधीच विसरू शकणार नाही. काही जरी झालं, काही जरी भेटलं तरी. आणि ह्या दिवसामध्ये मला कुणी ताकद दिली आहे, साथ दिली आहे, तर ती तुम्ही सगळ्यांनी. म्हणून तुम्हाला सर्वांना तरी मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत कधीच सोडू शकणार नाही आणि सोडणारही नाही. कारण की आता आपले राजकारणाच्या पलीकडं संबंध तयार झालेत. कारण की फक्त राजकारण किंवा मतदार म्हणूनच नाही, तो प्रत्येकाची नाळ साहेबांशी जोडलेली होती. सुखदुःख असो, कोणालाही कुठं अडचण येऊ, छोट्यातलं छोटं काम राहू, एखादी मोठे प्रश्न उद्भवू, गावाचा विकास असो, वैयक्तिक आता तुम्ही जसं सांगितलं की वैयक्तिक घरगुती जरी कोणाचं काही झालं किंवा सहज रस्त्याने चालताना काही झालं, कोणताही प्रसंग आला तरी लगेचच आपण साहेबांना फोन करायचो, आणि दुसऱ्या मिनिटाला लगेच ते आपला प्रश्न मार्गी लावून द्यायचे. सकाळी एखादं काम घेऊन घरी जर गेलो तर आपल्या घरी परत येऊपर्यंत साहेब त्या गोष्टींचा फॉलोअप घेऊन ते मार्गी लावायचे. म्हणजे अशा अनेक गोष्टी या 17 वर्षाच्या काळामध्ये प्रत्येकाशी घडल्यात. प्रत्येकाचे असं एक माणूस मला भेटत नाही की तो म्हणतो साहेबांचं माझी बोलणंच नाही किंवा ओळख नाही. प्रत्येकाशी काही ना काही नातं हे जुडलं गेलेलं आहे, आणि आता हेच नातं, हीच माझ्यासोबत साहेबांनी तुमची आणि माझी बांधून दिलेली आहे. म्हणून ही साहेबांनी बांधल्यामुळं ही कधीच तुटणारही नाही, आणि मी कधी तोडून देणारही नाही. कारण की माझ्यासाठी आयुष्यामध्ये सगळं काही असेल, पण सगळ्यात महत्त्वाचं आणि प्रथम तुम्ही सगळे माझ्यासाठी असतात, आणि तुम्हालाच मी कायम त्या दर्जावरती ठेवणार आहे. आज साहेब आपल्यामध्ये नाही येत, आपल्याला त्यांची उणीव जाणवती 6 महिन्यात कमी भासती. मी तर एक एक क्षणाला त्यांची आठवण मला येते. विचारच दुसरे येत नाही किंवा त्यांचा विचारही एक एक क्षणाला माझं मला माहिती आता मी 6 महिन्यापासून कसं करतोय. म्हणजे आयुष्यात आता लय काही जरी उद्या मिळालं तरी पण त्याचा आनंद मला कधीच नसेल, कारण की तो जो अभिमानाचा चेहरा मला कधीच बघायला मिळायचा नाही की जो मला बघून झाला असता. पण आज त्यांच्या रूपाने तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात. आज मी साहेबांना तुमच्या सगळ्यांमध्येच पाहतोय, कारण की रात्रंदिवस एक करून त्यांनी तुम्हाला सर्वांना माझ्यासाठी कमवून ठेवलेलं आहे. म्हणून निश्चित भविष्याच्या वाटचालीमध्ये तुम्हाला सर्वांना एकत्र ठेवून, तुम्हाला सर्वांना सोबत घेऊनच मी माझ्या जीवनाचा पुढचा प्रवास करणार आहे. आणि निश्चितपणे खडांब्याचा जो विश्वास साहेबांवरती होता, जे प्रेम साहेबांच्या प्रती होतं, त्याला कधीच तडा न जाता भविष्याच्या वाटचालीमध्ये खडांब्याला ना कधी साहेबांनी कमी केली, ना कधी मी पुढच्या काळात कमी पडून देईल. 100% आपल्यासोबत कुटुंबातल्या सदस्यासारखा मी उभा आहे. 24 तास मला कधी तुम्ही आवाज दिला तरी तुमच्यासाठी मी हजर राहील. जसे साहेब तुमच्यासाठी रात्रंदिवस काम करायचे, फोनवर भेटून, कोणतंही काम असो, छोट्यातलं छोटं घरगुती जरी असलं तरी पण मी आपल्या सर्वांची सेवा करण्यासाठी तयार आहे.
कारण की उद्या माझ्याकडून जर तुमचं काम झालं आणि तुमच्या चेहऱ्यावर आनंद झाला तर खरं साहेबांना मनाला शांती मिळेल, आत्म्याला त्यांच्या शांती लाभेल. आणि तेच मला आता आयुष्यात इथून पुढच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टींसाठीच हे सगळं आपण करतोय आणि करायचे. आपल्याला 100% खात्री ही देतो की ताकद आपल्या सोबत आहे, सरकार आहे. आपल्याला कुठल्या प्रकारची अडचण भविष्यामध्ये येणार नाही. आपले जे प्रश्न आणि अपेक्षा साहेबांकडून होत्या की साहेब 24मध्ये आमदार झाल्याच्या नंतर आपण ह्या 5 वर्षात हे कामं साहेबांकडून करून घेऊ. आज ते सगळे कामं माझ्या हातामध्ये आहेत. उद्या 29पर्यंत पोहोचूस तर तुम्हाला शब्द माझा आहे की एकही काम मी पाठीमागं ठेवणार नाही. सगळे कामं खाडंबायचे तुम्हाला पूर्ण झालेले बघायला भेटेल. आणि तेच नंतर तेच प्रेम मी पूर्णपणे जबाबदारीने जोपासण्याचा प्रयत्न करेल. आणि निश्चितपणे आपल्या मनातही कुठल्या प्रकारची भविष्यात शंका किंवा अडचण कोणालाही येणार नाही. या निमित्तानं प्राजक्त दादा तनपुरे यांनी देखील भावना समजून घेत साहेबांविषयीचा मान आणि मला खरं म्हणजे संधी तुम्ही सर्वांनी त्यांच्या मित्रपरिवारांनी दिलेली आहे. एकदा त्यांचे जोरदार टाळ्या वाजवून मनापासून धन्यवाद. आणि अशाच पद्धतीने आपण संघ राहून भविष्याची वाटचाल चांगल्या दिशेने करू. आपल्या सर्वांवरती प्रेम माझं साहेबांचं जेवढं होतं माझा प्रयत्न राहील की त्यापेक्षा एक पाऊल पुढे जाऊन तुम्हाला सगळ्यांना मी प्रेम देईन, एवढंच या निमित्तानं सांगतो. आपण सर्वांनी आता 23 मनोज साळवेसह महेश दाने, C24 तास, राहुरी.